तर नमस्कार, कसे आहे सगळेजण. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे एका नवीन जगात आपण प्रवेश करणार आहे, तो म्हणजे पायथन. तर आजपासून आपला या कोडिंग विझार्ड चॅनलवर आपण इथे पायथन शिकण्याचा प्रवास सुरू करणार आहोत. तर पायथन काय आहे? पायथन ही एक खूपच सोपी आणि समजण्यासाठी एकदम सोपी असलेली लँग्वेज आहे. तर आता आपण पायथनचे काही फीचर्स पाहणार आहोत. तर पायथनचे फीचर्स काय आहे तर ते आपण पाहू. इझी टू लर्न अँड अंडरस्टँड. पायथन काय आहे, लँग्वेज काय आहे? इझी टू लर्न अँड अंडरस्टँड आहे. त्याच्यानंतर ओपन सोर्स अँड फ्री टू यूज. पायथन लँग्वेज ही ओपन सोर्स आहे आणि फ्री टू यूज आहे, म्हणजे तुम्ही याला कुठे पण यूज करू शकता. विंडोज, लिनक्स, मॅक कशावर सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता. आणि फ्री आणि ओपन सोर्स असल्यामुळे ती आपल्याला कशात पण बिना काही पैशाचं किंवा बिना काही खर्च करायचा आपण हे लँग्वेज यूज करू शकतो. त्यानंतर GUI प्रोग्रामिंग सपोर्ट. याच्यामध्ये आपल्याला GUI प्रोग्रामिंग सपोर्ट भेटते. GUI मीन्स ग्राफिक्स युजर इंटरफेस, म्हणजेच की आपण एनी ग्राफिक सुद्धा टाकू शकतो. त्यानंतर लार्ज स्टँडर्ड लायब्ररी. लार्ज स्टँडर्ड लायब्ररी म्हणजेच की आपल्या या पायथन भाषेमध्ये एक लार्ज लायब्ररी आहे. तिथून आपण नाही का आपण कुठले पण जे तिथले लायब्ररी मधून आपण इम्पोर्ट करू शकतो. जर कीवर्डची लायब्ररी असो, अशा प्रकारे आपण कुठल्या पण प्रकारची इथून लायब्ररी इम्पोर्ट करू शकतो. ते तुम्हाला जर आपण समोर जाऊ तर तुम्हाला समजणार आहे. त्याच्यानंतर इट इज एक्सप्रेसिव्ह लँग्वेज. पायथन ही एक्सप्रेसिव्ह लँग्वेज आहे, म्हणजेच की आपण या लँग्वेजने आपण एक्सप्रेस करू शकतो. आपल्याला तिथे कुठलं पण आपण एखादा समजा गेम बनवत असल्यावर आपण तिथे प्रकारचं ग्राफिक्स आलं पाहिजे किंवा अशा प्रकारचं काही गोष्टी झाली पाहिजे, तिथे लाईट लागला पाहिजे. हे त्याच्यानंतर इट इज एक्सप्रेसिव्ह लँग्वेज, म्हणजेच की पायथन ही एक्सप्रेसिव्ह लँग्वेज आहे. त्यानंतर इट इज पोर्टेबल लँग्वेज. पायथन ही पोर्टेबल लँग्वेज आहे. इट इज इंटिग्रेटेड लँग्वेज मीन्स. इंटिग्रेटेड लँग्वेज मीन्स काय? इट कॅन बी यूज विथ अदर लँग्वेज लाईक C++, जावा एक्सेट्रा. म्हणजेच की इंटिग्रेटेड म्हणजे की आपण पायथन लँग्वेज ही C++, जावा इत्यादी अशा प्रकारच्या लँग्वेज सोबत आपण ही पायथन लँग्वेज यूज करू शकतो. तर हे आपण काही याचे फीचर्स पाहिले. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असणार की भरपूर पोरांना असा प्रश्न असते की आपण गेम कसं बनवू शकू, त्यासाठी कोडिंग शिकावं लागते, पण कोडिंग मध्ये काय शिकावं लागते हे कोणालाच माहित नाही. तर आपल्याला सगळ्याच लँग्वेज तितक्याच इम्पॉर्टंट आहेत जितक्या जेवढं पायथन आहे. तर आता आपण इथे पायथन मध्ये सगळ्यात पहिले पायथन जास्तीत जास्त कुठे यूज केले जाते हे आपण इथे पाहणार आहे. तर तुम्ही इथे आता पहा की पायथन ही खूप सोपी आणि सुलभ भाषा आहे, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच की जी आपली पायथन लँग्वेज आहे ही सुरुवात करण्यासाठी काय आहे, परफेक्ट लँग्वेज आहे. बऱ्याच मोठ्या कंपन्या आपण ऐकतो की भरपूर मोठ्या मोठ्या कंपन्या या लँग्वेजचा यूज करतात. तर तो कशा प्रकारे केला जातो? पायथन वापरून प्रॉडक्ट्स तयार करतात. उदाहरणार्थ, तर कंपन्या कशा काय पायथन वापरून प्रॉडक्ट तयार करतात? तर उदाहरणार्थ गुगल, नेटफ्लिक्स आणि इंस्टाग्राम हे आपल्याला तिन्ही गोष्टी माहीत आहेत. हे काही मोठे ब्रँड्स आहेत जे पायथनचा वापर करतात. चला तर पाहूया पायथन कशी शिकायची आणि आपण काय काय करू शकतो या भाषेने. तर याच्यामध्ये आपल्याला पायथन मध्ये काय काय असते आपण आता पाहणार आहे. पायथन ही ओपन सोर्स आहे, तुम्हाला सांगितलं. त्यानंतर सोपी आहे, वाचायला सहज समजणारी भाषा आहे. जसे की HTML, CSS, जावा हे आपण वाचायला खूप कठीण आहे, म्हणजे आपल्याला समजायला खूप कठीण आहे. ही लँग्वेज कम्प्युटरला किंवा मशीनला समजण्यासाठी ही सोपी आहे, पण पायथन ही मशीन प्लस ह्युमन्स या दोघांना समजण्यासाठी ही एकदम सोपी लँग्वेज आहे.
त्याच्यामुळे याचा वापर भरपूर जागी केला जातो, जसं की वेब डेव्हलपमेंट पासून तर डेटा सायन्स पर्यंत. तर आता आपण इथे ह्याच्यामधल्या काही गोष्टी पाहणार आहे. तर याच्यामध्ये भरपूर गोष्टी असतात, जसं असाइनमेंट ऑपरेटर. तर असाइनमेंट ऑपरेटर काय आहे, असाइनमेंट ऑपरेटरने आपण काय करू शकतो, तर हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की असाइनमेंट ऑपरेटरने आपण काय काय गोष्टी करू शकतो. तर असाइनमेंट ऑपरेटर शिकण्याआधी तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की पहा. असाइनमेंट ऑपरेटर मध्ये आपण असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय आणि असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करून आपण काय काय करू शकतो आणि आपण त्याचे एक्झाम्पल सुद्धा घेणार आहे. असेच आता आपले लागोपाठ भरपूर व्हिडिओ येणार आहेत, कारण की पायथन लँग्वेज मध्ये भरपूर प्रकारच्या गोष्टी आहेत शिकण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, कारण की तुम्हाला पुढचा जो आता असाइनमेंट ऑपरेटरचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये असाइनमेंट ऑपरेटर काय आहे, असाइनमेंट ऑपरेटरने काय केले जाते आणि असाइनमेंट ऑपरेटर कसं यूज करून आपण उदाहरणासह आपण ते एक्झिक्यूट करून त्याचा आउटपुट सुद्धा काढणार आहे. असं असं तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.